आंबेगाव तालुक्याच्या लोणी धामणी परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले। या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतांचे बांध फुटून शेतामध्ये अक्षरशः ओढे वाहू लागलेत। या पावसामुळे टोमॅटोचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। तर आपण ही अवस्था पाहतोय, शेताची ही अवस्था आहे। संपूर्ण शेत पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे आणि त्यामुळे पीक नष्ट झालेलं आहे। आंबेगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतमालाचं अतोनात नुकसान झालंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून शेत शिवाराचं प्रचंड असं नुकसान झालंय। मी सध्या लोणी धामणी पाबळ परिसरात आलेलो। आपण या ठिकाणी पाहू शकता टोमॅटोच्या शेताची काय अवस्था झालेली आहे। अक्षरशः टोमॅटोच्या शेताचे मुसळधार पावसाने या ठिकाणी बांध फुटलेली परिस्थिती पाहायला मिळत असून शेतातून अक्षरशः ओढा वाहतोय की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी नुकतंच या ठिकाणी ठिबक सिंचनावरती टोमॅटोची लागवड केली होती आणि या ठिबक सिंचनावरती लागवड केलेल्या टोमॅटोला मुसळधार पावसाचा फटका बसला आणि शेतीमालाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। गेली आठवडाभरापासून या परिसरात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे बळीराजा शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी खरं तर या नुकसानग्रस्त शेताचे मायबाप सरकारने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी करत आहे। त्यामुळे मायबाप सरकार या शेतकऱ्यांबाबत काय विचार करते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। अजून 2 दिवस या परिसरात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे, त्यामुळे प्रशासनाकडनं खरं तर शेतकऱ्यांना काळजी घेण्याचं आणि सतर्कतेचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।